नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. महाराष्ट्राचे महादैवत पंढरीचा राणा, तुमच्या आमच्या मनात भक्तिभावाने विराजमान झालेला विठ्ठल आणि त्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणारी वारी हा खरा महाराष्ट्र धर्म आहे. आळंदीहून प्रस्थान करणारी वारी पुणे, सासवड असे टप्प्याटप्प्याने मुक्काम करत करत आषाढ शुद्ध दशमीला आता वाखरी गावापर्यंत पोहोचली. तुकाराम महाराजांची ही पालखी देहू, आकुर्डी, पुणे अशी मजल दरमजल करत दिंडीसह वाखरी येथे आली. दोन्ही वाऱ्यांचा संगम झाला. या वारीतील विठ्ठल दर्शनापूर्वीचा हा शेवटचा टप्पा आहे. आज हे वारकरी विठ्ठलाच्या पंढरीत येतील. तिथे सर्वांनाच विठ्ठल दर्शन होईल असे नाही. वारीतील धुळीने माखलेले पाय सुद्धा न धुता लाडक्या विठुरायाचे दर्शन घेणे याला आपल्या भाषेत धूळभेट असे म्हणतात. पाण्या पावसाचा, उन्हाचा, कशाचाही विचार न करता 18 ते 22 दिवस अगदी शिस्तीत चालणारी ही वारी समानता आणि सहजीवनाचे प्रतीक आहे. हजारो वारकरी वारीत असतात, पण त्यात या काळात बोकाळलेला चंगळवाद कुठेही दिसत नाही. अत्यंत कमी साधन सामग्रीत हा भक्तीचा मार्ग वारकरी नित्य नेमाने दरवर्षी आनंदाने उत्साहाने साजरा करत असतात. वारीचे वैशिष्ट्य म्हणजे शिस्त. दररोज सकाळी 6 वाजता तयार होऊन वारकरी निघतात आणि सकाळची न्याहारी, त्यानंतर दुपारचे जेवण असे करत करत सायंकाळी 6 पर्यंत विश्रामासाठी मुक्कामाच्या स्थळावर जात असतात. वारीतील अपार जनसागराचे शिस्त दर्शन अतिशय अनुकरणीय असते. सदाचार, सद्विवेक आणि सद्विचार यांचा मार्ग म्हणजे वारकऱ्यांचा मार्ग आहे असं म्हणतात. वारीतील सर्व जीव आपल्यातच समावलेल्या शिवाची भेट घेण्यासाठी वारीत येत असतात. अशी आपली वैशिष्ट्यपूर्ण वारी महाराष्ट्राच्या वैष्णवांना चिर आनंद देते आणि या वारीचा अनुभव घेणाऱ्यांना न भूतो न भविष्यती असे समाधान मिळते. वर्षानुवर्ष हा सोहळा एवढ्या उत्साहाने साजरा होत असतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या पंढरपुरात दोन्ही प्रांतातील भाविक मोठ्या भक्तिभावाने येत असतात. उत्तर भारतातील अयोध्या हे रामाचे जन्मस्थळ किंवा काशी हे भोले शंकराचे पवित्र स्थान आहे. पण या दोन्ही ठिकाणी आधुनिकतेच्या नावाखाली अनेक प्राचीन मंदिरांचा संहार करून जे मोठमोठे कॉरिडॉर निर्माण करण्यात आले आहेत, त्यामुळे ही भक्ती स्थळे सहलीची ठिकाणे बनली आहेत. त्यात कितीतरी प्राचीन स्थळांचे साधे दर्शनही होत नाही, कारण ती नष्ट झाली आहे. पण वारकऱ्यांच्या या पंढरीचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपुरात असलेल्या या मंदिराचे जतन आणि संवर्धन करताना किंवा जीर्णोद्धार करताना या मंदिराची प्राचीनता टिकवण्याचे मोठे कार्य आपल्या महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने शक्य झाले आहे. एका मोठ्या देणगीदाराच्या देणगीतून या मंदिराची पुरातनता कायम ठेवण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून काम सुरू आहे. पंढरपुरातील आपले हे मंदिर यादव काळातील असल्याचा उल्लेख आढळतो. या काळात या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला होता, म्हणजे हे मंदिर त्या काळापेक्षाही पुरातन आहे. अशा या मंदिराचे प्राचीन स्वरूप टिकवण्यासाठी आपल्या सरकारने केलेले प्रयत्न निश्चितच महाराष्ट्राच्या परंपरेला शोभतील असेच आहे. यादव काळानंतर या मंदिरात अनेक बदल झाले. अनेक शिलालेखही सापडले. एक तळघर सापडले. त्या तळघरात सापडलेल्या अवशेषांचे जतन आपोआपच झाले आहे. पण त्या तळघरातील वस्तूंचा अभ्यास होणे तेवढेच गरजेचे वाटतंय. महाराष्ट्रातील पंढरपूर सर्वाधिक भक्तांचे दर्शन स्थान आहे. म्हणूनच या पंढरीला दक्षिण काशी म्हणतात आणि पंढरपूरला आपले माहेर समजतात. सर्व सुकृताचे फळ म्हणजे पांडुरंग दर्शन असे आपण म्हटले तर ते वावगे होणार नाही. जगभर हिंसाचार, क्रोध, गोळीबार, दुर्वर्तन अशा अनेक अप्रिय घटना घडत असताना रिंगणाचे खेळ, सर्वधर्मीय कीर्तन आणि सतत नामस्मरण करणारी ही वारी दुष्टांचेही हृदय परिवर्तन करण्यास समर्थ आहे. असतो मा सद्गमयो तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे असत्याकडून सत्याकडे जाणारी वाट किंवा अंधाराकडून उजेडाकडे नेणारी वाट म्हणजे ही वारी आहे. या वारीत शुद्ध आहार विहार असतो. त्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात गेल्यावर पंढरीरायाच्या दर्शनाने वारकऱ्यांच्या जीवनात असलेल्या सद्विचारांना गती मिळत असते. आषाढी, कार्तिकी, माधी किंवा चैत्री यापैकी कोणत्याही एका शुद्ध एकादशीला गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने जो पंढरपुरी जातो तो पंढरपूरचा खरा वारकरी आहे. अशाच वारकऱ्यांना आज त्यांच्या विठू माऊलीचे दर्शन होणार आहे. त्या वारकऱ्यांना शिरसाष्टांग नमस्कार करून आम्ही त्यांची चरणरज आमच्या माथ्याला लावण्याची इच्छा व्यक्त करतो. विठुरायाने सर्वांना सन्मार्गाने चालण्याची बुद्धी द्यावी अशी मनोमन कामना करतो. जय हरी विठ्ठल.
अशाच घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.